छत्रपती शिवाजी महाराज यांचे भिवंडीमध्ये एक मंदिर उभारण्यात आले आहे। शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आले आहे। 2017 मध्ये या मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तेव्हाचे पालकमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला होता। तर तब्बल 7 ते 8 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। येत्या 14 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णपाषाण काळा पाषाण या दगडातून या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घडवली आहे। या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्य दलातील अनेक मावळे यांचे वंशज देखील उपस्थित राहणार आहेत। तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना रायगडवरील महंत करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। सर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। प्राण प्रतिष्ठापना सोहळा देखील पार पडणार आहे। कशा प्रकारचा हा प्राण प्रतिष्ठापन सोहळा असणार आहे? महाराजांचे काही वंशज वगैरे या ठिकाणी येणार आहेत त्या सोहळ्यानिमित्त? छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे पहिलंच भव्य प्रमाणात मंदिर आहे। या मंदिराची भव्यता बघितली तर एकदम गडकिल्ल्यासारखे आहे आणि अतिशय ह्या मंदिरासाठी या शक्तिपीठासाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारचं असं प्लॅनिंग केलं आणि ह्यानुसार ह्या मंदिराची जे भव्यता आहे आणि त्याचे जे मंदिराचे जे डिझाईन आहे ते एखाद्या गडकिल्ल्यासारखे आणि भविष्य काळामधील येणाऱ्या युवा पिढीसाठी गडकिल्ले स्वरूप दिसावं यासाठी आम्ही या मंदिराला गडकिल्ल्यांचं स्वरूप दिलेलं आहे। त्याचबरोबर ह्या सोहळ्यामध्ये आता हा लोकार्पण सोहळा जवळपास 4 दिवस चालणार आहे। 14 मार्च ते 17 मार्च असा एकूण 4 दिवसाचा हा लोकार्पण सोहळा असून या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वच मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महाराजांचे वंशज आहेत, जे थेट वंशज आहेत, उदयनराजे भोसले असतील, संभाजीराजे भोसले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही निमंत्रण पोहोचवलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपले जे महाराजांच्या बरोबर जे पहिले सुरुवातीच्या काळामध्ये जे मावळे होते त्यांचे सुद्धा वंशज आहेत, ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। सर, चारही बाजूला पाहिल्या भिवंडीमध्ये डोंगर, त्यामध्ये ते अनेक काळाचा इतिहास देखील लाभलेला आहे। चित्रांच्या माध्यमातून असेल किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून मंदिरामधून काही इतिहास दाखवण्यात येणार आहे का? आमचं म्हणजे हे शिवक्रांती प्रतिष्ठानचं तेच मेन उद्दिष्ट होतं की हे जे मंदिर बनलं हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे। या शक्तीपीठामध्ये ज्यावेळेस आपण आत याल त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिलं महाराजांनी जे पण इतिहास घडवला ते जे मेन प्रमुख प्रसंग असतील ते संपूर्ण तिथे भिंतचित्र असतील, त्याचबरोबर त्या चित्राच्या खाली त्या चित्रांची संपूर्ण माहिती असेल, म्युरसच्या माध्यमातून ते आम्ही सगळं तिथे मांडलेलं आहे। कारण आमचं मेन ध्येय तेच होतं की मंदिर नसून हे एक शक्तीपीठ आहे। ते आल्यानंतर प्रत्येक शिवभक्त, प्रत्येक युवा कोणी आला तरी त्यांना वाटलं पाहिजे की इथनं काहीतरी प्रेरणा घेऊन गेलं पाहिजे की त्यानंतरच ह्या मंदिराचं आमचं ध्येय धोरण जे आहेत ते आम्हाला सत्यात उतरल्यासारखं वाटेल आणि खरोखर आम्ही ते जे काम केलं त्याचं आम्हाला कुठेतरी समाधान मिळेल। कारण शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी कमी होत चालले होते, ते जिवंत करण्याचं काम या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। सर, खरं म्हणजे मूर्ती हे जे मंदिर आहे हे मंदिराचे आम्ही मजबूती जी असेल जवळपास 400 वर्ष टिकेल एवढी मजबूत घेतलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की हे मंदिर किंवा शक्तीपीठ हे तो 100 वर्ष किंवा 70 वर्ष 80 वर्ष टिकेल अशा प्रकारचं नाही। या मंदिराचं मजबूतीकरण आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे कारण भविष्याचा विचार केला असता किंवा येणाऱ्या पिढीला सुद्धा ज्या प्रकारे आपल्याला हवं आहे मंदिर त्याप्रमाणे आपण इथे संपूर्ण मंदिराला सुरुवातीच्या काळामध्ये आपण आरसीसी मध्ये काम केले। त्याचबरोबर आरसीसी केल्यानंतर त्याच्यावर आपण दगड बांधकाम केलेलं आहे। एकंदरीत आरसीसी केल्यानंतर दगड बांधकाम करणं म्हणजे ते खूप मजबूतीकरण होतं आणि यासाठी आमचे आर्किटेक्चर विशाल पाटील सर हे नेहमी तिथे वेळोवेळी तिथे त्या मंदिराच्या ठिकाणी येत होते आणि आजपर्यंत ते येत आहेत। मंदिराच्या कामामध्ये कुठेही आम्ही तडजोड केली नाही। मंदिराचं काम जसं व्हायला पाहिजे त्यापेक्षा अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे आम्ही लक्ष दिलं। त्याप्रमाणे मंदिराची जे बांधकामाचे जे मजबूतीकरण आहे किंवा मंदिराचं जे
बांधकाम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे केलेले आहे. आपण तिकडे आल्यानंतर आपल्याला समजेल की मंदिराचं काम कशा प्रकारे झालेलं आहे. मूर्तिकार अरुण योगीराज आहेत, जे रामलल्लाची ज्यांनी मूर्ती घडवली. म्हैसूर येथील हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारचे मूर्तिकार आहेत. जवळपास त्यांची ही 5वी पिढी आहे. त्यांच्या वंशपरंपरागत हे त्यांचा व्यवसाय हा चालू आहे आणि जवळपास 40 ते 41 वर्षाचे हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारे मूर्ती घडवणारे हे आम्हाला मूर्तिकार मिळाले. त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती मला वाटतं महाराष्ट्रातून आपली पहिलीच मूर्ती त्यांनी घडवलेली आहे. तर त्यांचं सुद्धा खूप कौतुक करावं, एवढ्या चांगल्या प्रकारची त्यांनी मूर्ती घडवलेली आहे.